जय जय रघुवीर समर्थ. चित्रगड नगर ग्रंथराज जाजबोध वाचन निरूपण 6व्या आवर्तन समूहावर आज रविवार मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शक 1947 दिनांक 23 नोव्हेंबर 2025. आज सुरुवातीला मनाच्या श्लोकांचे वाचन करतील वैजयंतीताई जोशी आणि त्यानंतर आज अंतर्भाव या विषयावर निरूपण करणार आहेत आदरणीय विवेक बुवा रामदासी. वैजयंतीताई, आपण श्लोक वाचनाला सुरुवात करावी. ते आलेले दिसत नाहीयेत बरं का. दुसरं कोणी वाचेल का? ते आलेले दिसत नाहीयेत. दुसरं कोणी वाचतंय का मनाचे श्लोक? हो, आता जे आहेत पडद्यावर स्क्रीनवरती मी म्हणते चालेल चालेल म्हणा. ताई म्हणा. खरे शोधिता शोधिता शोधता हे, मना बोधिता बोधिता बोधता हे, परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, परा निश्चयो पाविजे सानुरागे. श्रीराम. बहुतान परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. मना सार साचार ते वेगळे रे, समस्तांमध्ये एक ते आगळे रे. श्रीराम. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने. नवे योग यागे नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. श्रीराम. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, कुणे पाविजे संत संगे विवरणे. द्वितीयेसी संकेत जो दाविजे तो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. श्रीराम. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोण दाटले ते कळेना. श्रीराम. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. श्रीराम. बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तो हीन साहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती कुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. श्रीराम. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, वृत्ती वेद वेदांत वाक्ये विचित्रे. स्वये शेष मौनावला स्थिर राहे, मना सर्व जाणीव सांडून पाहे. श्रीराम. जणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्ती कैची. अहम भाव त्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. श्रीराम. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. नको रे मनासी कऊ पुढीलांसी, अहम भाव जो राहिला तुझ पासी. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आनंदाची गोष्ट अशी आहे की आज गडावर जाऊन आले आणि समर्थांनी मला ही संधी दिली. मला फार आवडलं. धन्यवाद. मनाच्या श्लोकाचे वाचन करणाऱ्या रुपालीताई कापरे आणि आजचे निरूपणकार आदरणीय विवेक बुवा रामदासी यांचे चित्रगड नगर ग्रंथराज जाजबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. विवेक बुवा, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. आवाज आहे बरोबर? हो हो आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. मी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा,
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, झा दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम. विनाश हे नाम कल्याण जाचे, हरी सर्व कल्याण सर्वांस साक्षे. समर्थे दिने उत्तरायासी पारी, अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. सद्गुरु रामाजी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर. शिवथरगड नगर दासबोध वाचन समाजाच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना, महानुभावांना, संतांना, समर्थ भक्तांना मी अत्यंत मनापासून वंदन करतो. मासाना मार्गशीर्षोहम अशा मार्गशीर्ष महिन्यातली आपली निरूपण चालू आहेत आणि मी माझं परम भाग्य समजतो की एकाच महिन्यामध्ये या मार्गशीर्षातल्या पुण्य पावन पर्वामध्ये मला एकाच महिन्यात 2 वेळा ही संधी मिळाली. त्याच्याबद्दल मी अशोक काकांचे आणि सर्व टीमचे आभारही मानतो आणि खरोखर त्याच्यासाठी भाग्यवान समजतो. याच्यासाठी या महिन्यामध्ये जे काही तुम्ही पुण्य कराल, जे काही तुम्ही कराल, नामस्मरण कराल, वाचन कराल, उपासना कराल, व्रत कराल, ती दुपटीचे फळ मिळते असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे आज मार्गशीर्ष महिन्यामध्ये आज मला कालचा पण दासबोधातला समासावरती निरूपण करायला मिळालं की समर्थांची दोन्ही लेकरं. कालचा दासबोधातला समास होता प्रलय निरूपण आणि आजचा आहे ते समर्थांच्या मनातला भाव जो आहे अंतर्भाव. अशा 2 सुंदर अशा समासावरती मला निरूपण करायला मिळालंय. 4 शब्द बोलायला मिळतात याबद्दल मी खरोखर सगळ्यांचे आभार आहे. आणि योगायोग बघा, त्यांचा समास होता प्रलय निरूपण नाव. आपण सगळे प्रलय बघितले, 5 प्रकारचे प्रलय बघितले, भागवतातले 4 प्रकारचे प्रलय बघितले आणि त्याच्यात जे सांगितलेलं आहे तो म्हणजे विवेक प्रलय, जो समर्थाला अत्यंत अपेक्षित आहे. जो 5वा प्रलय महत्वाचा आहे की विवेकाने एक एक तत्वाचं आपण हे करत जावं, ऱ्हास करत जावं आणि हे शाश्वत नाही असं समजून त्याच्यामधली आसक्ती काढावी असं समर्थाने सांगितलेलं आहे. आणि जोपर्यंत तो विवेक प्रलय साधत नाही तोपर्यंत आजचा अंतर्भावाचा जो समास आहे पूर्णपणे साधनेवरती अवलंबून आहे. समर्थांची ही रचना संपूर्णपणे साधनेला वाहिलेली आहे आणि अशा साधनेची जी रचना आहे त्याच्यासाठी विवेक प्रलय खूप जरुरी आहे. जोपर्यंत आपण तत्वांचा निराश करत नाही, जोपर्यंत आपण विवेक करत नाही, सारासार विवेक करत नाही, आत्मानात्म विवेक करत नाही, तोपर्यंत साधना हे देखील एक कर्मच होऊन बसतं. त्याच्यामुळे योगायोग असा की काल विवेक प्रलयावरती बोलणं झालं आणि आज आपण समासाच्या अंतर्भाव या अशा सुंदर रचनेवरती बोलत आहोत. खरंच आपण मागच्या वेळेला या भागाची प्रस्तावना बघितली होती की काय बरं अंतर्भाव मध्ये सांगितलं आहे. तर याच्यामध्ये महत्वाचं सांगितलं ती समर्थांची साधन सूत्र सांगितलेली आहेत. काय साधन सूत्र आहेत समर्थांची की एक तर पहिल्यांदा म्हणजे बद्धापासून मुमुक्षूपासून ते सिद्धापर्यंत साधना कशी करावी, त्याच्यात येणारी विघ्न काय आणि त्या विघ्नांपासून स्वतःला कसं परावृत्त करायचं हे गुरु शिष्याच्या संवाद रूपी या सत्रातून आपल्याला घडत जाणार आहे. सहज समासाचा भाग आहे आणि या 6 समासामध्ये समर्थांनी जीवनाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. अत्यंत सुंदर अशी रचना आहे. अंतर्भाव याच्यामध्ये अनेक अर्थ आहेत. अनेक शास्त्रकारांनी, अनेक विचारवंतांनी, संतांनी याचे अनेक अर्थ काढलेले आहेत. पण मला अत्यंत याचा अर्थ जो भावतो तो असा आहे, ह्या समर्थांच्या मनीचा भाव आहे. सर्व संतांची कळकळ होती की नाही. सर्व संतांना वाटायचे इतक्या पोथ्या पुराणा लिहिली, इतके काथ्याकूट केले, इतके अभंग लिहिले, तरी देखील मोक्षाचा अधिकारी एकच का बरं होतो. मोक्षाचा अधिकारी किंवा संत एकच का निपजतो.
सगळ्यांना असं वाटत होतं की सगळ्यांचा उद्धार व्हावा, सगळ्यांना आत्मज्ञान प्राप्त व्हावं, सगळ्यांना साधनेची गोडी लागावी असं वाटावं. आणि म्हणून या तळमळीने समर्थांनी हे 6 समास लिहिलेले आहेत. आपण मागच्या वेळेला त्याची थोडीशी तोंडओळख बघितली होती. आज आपण हा समास पूर्णपणे एक एक शब्द आणि एक एक ओळीनुसार अभ्यासणार आहोत. आता दासबोधामध्ये कसं आहे, दासबोधामध्ये प्रत्येक समासावरती 20, 35, 40 ओव्यांचा असा मोठ्याच्या मोठे समास आहेत. काही काही तर 60 ओव्यांचे समास आहेत. अंतर्भावातले हे समास अगदी छोटे छोटे आहेत. जास्तीत जास्त 15, 10 अशा ओव्या आहेत त्याच्यामध्ये, आणि काही काही याच्यामध्ये 20-25 आहेत. पण हे छोट्याशा समासामध्ये समर्थाने संपूर्ण तुम्हाला साधनेची सूत्र सांगितली आहेत. आपला पहिला जो समास आहे तो आहे अंतर्भाव, आणि त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, जय 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 सद्गुरु समर्था, जय जय पूर्ण मनोरथा, चरणी ठेवनी माथा प्रार्थित असे. गुरु असो शिष्य असो, आपल्याकडे पहिल्यांदा काही शिकायचं असेल तर काय करावं लागतं, तर शरणागत पत्करावे लागते. शिष्याने कसं असावं, की शिष्याने शरणागत असावं. आपल्याला गुरुकडनं काही घ्यायचं आहे, गुरुकडनं काही ज्ञान मिळवायचं आहे, तर पहिल्यांदा आपल्याला आपला तर अहम बाजूला ठेवायला लागतो. आणि समर्थांनी अभंग पंचकामध्ये तर सांगितलंच आहे की काय करावं, की तुमचा अहंकार कसा जाईल. वाणी शुद्ध करी नामी, जसं वाणीचं आपण काल बघितलं की वाणीची शुद्धता ही नामाने होते, त्याच पद्धतीने अहंकाराची तुमचा निराश, अहंकाराचा निराश हा तुम्ही सत्पुरुषांच्या, देवादिकांच्या, गुरुतल्य व्यक्तिमत्वांच्या, ऋषीतल्य व्यक्तिमत्वांच्या चरणावर मस्तक ठेवून होतो. म्हणून आपल्याकडे नवविधा भक्तीमध्ये देखील ही जी वंदन भक्ती आहे ती अत्यंत महत्वाची आहे. वंदन भक्तीला इतकं महत्वाचं आहे की काही नाही केलं तरी चालेल, उपास करू नका, व्रत वैकल्य करू नका, काही करू नका, फक्त मनोभावे त्याला हात जोडा. आणि आता आपल्याला शिकायचं आहे तर आपल्याला गुरुचरणाचं काय करायला लागले, तर गुरुचरणावरती आपला माथा ठेवावा, आपलं मस्तक ठेवावं आणि त्याला पूर्ण शरणागत व्हावं. कुठलीही गोष्ट असावी शरणागत व्हावं. आध्यात्मिक कशाला, आपल्याला प्रपंचामध्ये नाही का एखादी गोष्ट शिकायची असेल तर वाहून द्यावं लागतं की नाही. एखादी नवीन गोष्ट शिकायची तर आपल्याला झोकून द्यावं लागतं, आपल्याला त्याच्यात उतरावं लागतं. तसं ह्याच्यामध्ये देखील इथे समर्थांनी, आता समर्थांनी हे कोणासाठी लिहिलंय, समर्थ म्हणतात चरणी ठेवणी मात्या, शिष्याचं वर्णन केलेलं आहे. आपण सगळे शिष्य आहोत, आपण साधक आहोत आणि आपल्याला हा अंतर्भाव ही साधना शिकायची आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात चरणी ठेवणी माथा प्रार्थित असे. आता ह्याच्यामध्ये ना प्रार्थना करताना किंवा एखादी गोष्ट शिकताना 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे पहिला त्या गुरुचरणावरती दृढ असा विश्वास पाहिजे की हा मला देऊ शकतो. दान कुणाकडे मागावं, दान उगाच इकडे तिकडे मागत बसू नये. दान ह्याच्याकडे मागावं जो देऊ शकतो, तो दानशूर व्यक्तीकडेच दान माग. श्रीमंताकडे गेलं आणि जर समजा तो कंजूस असेल तर तो दान मागणं, तर तो काही उपयोग आहे का दान मागून त्याच्याकडे, नाही. तर जेव्हा मागायचं किंवा शिष्यत्व जे पत्करायचं ते कशाचं पत्करायचं, त्यांनी पहिल्यांदा मागायचं की हा दानशूर व्यक्ती आहे, आपल्याला हा देणारा समर्थ आहे. अगदी व्यावहारिक भाषेत सांगायचं तर पोहणं कुणाकडे शिकावं, तर त्याच्याकडे शिकावं ज्याला स्वतःला पोहता येते की नाही. तसंच जो या संसार सागरातनं भवसागरातनं पार झालेला आहे, त्याचा उद्धार झालेला आहे, अशा माणसाकडेच आपण जावं जो वातीने वात लावावी, त्याप्रमाणे आपलाही उद्धार सहज करेल की नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवावी, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जावं. लोक अनेक देवळात फिरतात पण मनात शंका असते की अरे काल शंकराला गेलो, आज देवीला गेलो, मी परवा याचे उपास केले होते, शनिवारचे मारुतीचे उपास केले, तरी माझं काही काम होईना. बरोबर काय कामाचा हा विश्वास, ना शंकरावर विश्वास, ना त्या देवीवर विश्वास, ना गणपतीवर विश्वास, ना मारुतीवर विश्वास. असा विश्वास काही कामाचा नाही. बरोबर त्याच्यामुळे चरणी ठेविनो माथा ही जी शरणागती आहे ती आत्मनिवेदनातली सगळ्यात शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती आहे नवविधा भक्तीतली, की काही संदेह मनात आणू नये. हा दाता आहे, हा देणारा आहे आणि हा मला सज्ञान करणारा आहे. ही मनामध्ये दृढ भावना पाहिजे. आणि जोपर्यंत ही संदेहता येत नाही तोपर्यंत आपण आपली साधना पूर्णत्वाला जात नाही. आपण एखाद्याच्याकडे गेलो आणि काही आपल्याला त्याच्यात जसं संदेह मनात राहिला ना,
तर त्याचं देणंही आपल्याला पावत नाही आणि आपणही जे मागतो ते तो पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे चरणी ठेवितो माथा प्रार्थित असे. काय प्रार्थना करावी? आमच्या आत्माराम स्वामींनी खूप छान मागितलंय बरं. तो सगळ्यात शेवटचा भाग असेल कदाचित, पण मागणं काय मागावं त्यांच्या आत्माराम स्वामींकडेच घ्यावं. आत्माराम स्वामी म्हणतात, काय असतं म्हणतात बरं, तरी सगळं मागितलं ते बुद्धियोग दे, म्हणजे बुद्धियोग पहिला दे, हा भवसागर करण्यासाठी बळ दे, यश दे, परमार्थी धैर्य दे, स्थिती सुरू, परमार्थामध्ये यश दे, साधनेमध्ये स्थिरतेसाठी मला स्थैर्य दे, आणि कर्म आणि उपासना चालवण्यासाठी हे जे माझं तनु आहे, शरीर आहे, हे काय कर, बळकट कर. मागणं पण छान मागावं. तो आजचा आपला विषय नाही, थोडं विषयांतर झालं, पण आपल्याला काय मागायचं त्याच्याकडे पूर्ण शरणागत ठेवून मागायचंय की गुरु मला ज्ञान द्या. म्हणून समर्थ म्हणतात, चरणी ठेवून माथा प्रार्थित असे. नंतरची ओळी आहे, मी ये संसारी गुंतलो स्वामी, मी ये संसारी गुंतला स्वामीपदी वियोग झाला, तेणे गुणे आळ आला जीवपणाचा. मी संसारी गुंतलो आणि काय केलं तर स्वामीपदी वियोग झाला. जेव्हा तुम्हाला भगवंताने या पृथ्वी तलावर पाठवलं ना, तेव्हा तुम्हाला हेच करण्यासाठी पाठवले. नरदेह ह्याच्यासाठीच मिळाला आहे की तुम्ही तुमचा उद्धार करून घ्यावा. अनेक जन्मांमध्ये, अनेक युगांमध्ये तुम्ही असं जन्म मरणाचे खेळ करत होतात, चालत होते, खेळ राहत होते, तुम्ही येत होतात, वेगळे वेगळे देह धारण केले, वेगवेगळ्या प्रकारे मृत्यू आले, आणि आता तुम्हाला योगायोगाने पूर्व पुण्याईने नरदेह प्राप्त झालाय, तर त्याचं कल्याण करून घ्या. आणि काय कल्याण करून घ्या तर आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. जन्म आलियाचे फळ आता काहीतरी करावे आत्महित, काहीतरी आत्महित करा, भजन करा, पण या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सुटवा स्वतःला. तसा होत नाही. आणि हा जो शिष्य आहे, या शिष्याला खऱ्या अर्थाने याची जाणीव झाली. बरोबर, शिष्य अगदी गदगद झालेला आहे, त्याची बद्धावस्थामधून तो मुमुक्षुत गेलेला आहे. पण शिष्य मी संसारी गुंतलो, त्याला या संसाराचं जे नश्वरता आहे ती कळलेली आहे. बरोबर, आणि संसाराची आमच्या समर्थांनी पण वर्णन केलेलं आहे. त्यांनी वैराग्यामध्ये संसार कसा आहे ते सांगितलं. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार, काळ सर्प, आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तडा तोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी हालती. कसा आहे संसार? हा महापुरासारखा संसार आहे. संसाराची असारता ज्याला कळली त्यालाच त्याच्याकडनंच ही शरणागती होईल, तोच त्या गुरुला शरण जाईल. कारण संसार म्हणजे हा महापूर आहे, ज्याच्यामध्ये आधी त्याच्यामध्ये अनेक प्रकारे त्याच्यामध्ये हे जे विषारी अजगर, विषारी प्राणी राहत आहेत, आणि ते डंख धावती विकार, काळ सर्प. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणासी उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. जो देह धारणा करून या भूतलावर जन्माला आला, त्याला मापे तो मृत्यूच्याच दिशेने दिवस जात आहे. आणि त्याच्यामुळे संसार हा सवेची स्वार, म्हणजे तो धावणारा घोडा कसा सतत धावत असतो. आपण वाढदिवस साजरे करतो, पण एकेका दिवसांनी, एकेका वर्षांनी आपण त्या मृत्यूच्याच आपण समीप जात आहोत. म्हणून संसार कसा आहे तर महापूर आहे, ज्याच्यामध्ये आशा ममता देही बेडी, सुसरी करता ती तडा तोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी हालती. संसार नुसता हे विषारी नाही, तर आशा ममता यांनी देहाला बांधून ठेवलेलं आहे. की नाही बघा, आपण जन्मल्यापासून मरणापर्यंत कशाची ना कशाची तरी आशा माणसाला असते. कुठल्या ना कुठल्या लौकिकाची माणसाला आशाच असते. कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये तो गुंतूनच पडलेला असतो. आणि ममतेचं तर लहानपणापासून मरणापर्यंत शेवटपर्यंत ममता ही आपल्याला धरूनच आहे. अजून काय काय करतं संसार? समर्थ म्हणतात, अहंकार नखरे उडविले, नेऊन पाताळी उडविले, तेथून सोडविले नवचे कोणी.
जन्माला आल्यावर पहिली उपाधी माणसाला लागते ती अभिमानाची. आणि ही शेवटपर्यंत जर साधन मार्गात माणूस आला नाही तर ही बेडी तशीच्या तशी राहते. साधन मार्गातलाच माणूस आहे तो फक्त या बेडीत मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून आशा ममता देव अहंकार नखरे उडविले नेऊन पाताळी बुडविले. या या हा जो अभिमान आहे हाच तुमच्या मोक्षाच्या आड येणारा आहे. आणि मग काय होतं, तेणे गुणे आळ आला जीवपणाचा. आज जर अभिमान सुटला नाही तर माथा प्रपंचाचे मूर्ख म्हणे माझे माझे माथा प्रपंचाचे ओझे असं घेऊन घेऊन तो माणूस तसाच जातो. आणि याच्यामुळेच त्याला ते जीव पण आहे ती जीव दशा काही संपत नाही आणि जीवाला आत्मदशा प्राप्त होते. याच्यासाठी तर केला होता अट्टाध्यास. का परमार्थ करायचा, कशाला हे सगळं वाचायचं, कशाला ह्याचा अभ्यास करायचा, त्याच्यासाठी ना ती आत्मदशा प्राप्त व्हावी. त्या ह्याच्यासाठी मुळात ज्याच्यात तुम्ही अगदी लिप्त आहात, विषयांनी लिप्त आहात, ममतेने लिप्त आहात, आशेने लिप्त आहात, त्याच्यातनं पहिल्यांदा सुटलं पाहिजे. आणि समर्थ म्हणतात तसं अनुदिनी तापे तापलो राम राया परमदिन दयाळा नीरसी मोह माया. आपल्यासाठीच लिहिले बरं. अनुदिनी अनुतापे. हो माणूस तापाने इथे रोज पोळत आहे. काही काही जण असं असतात ना, वारे आले आणि गेले तसं त्यांना ते आयुष्य सुख येतात दुःख येतात त्याच्यावर हिंदोळत राहतात हिंकाळत राहतात. पण शहात पण काही येत नाही. त्याच्यावर त्यांना बरं वाटतं, चाललं माझं बरं चाललंय, काही येतात सुख येतात दुःख येतात. पण फार फार आहे, फार फार वाईट आहे. तुम्हाला जर खरोखर या परमार्थात यायचं असेल ना तर तुम्हाला हा संसाराची नश्वरता कळली पाहिजे. आणि संसाराची नश्वरता जोपर्यंत माणसाच्या मनात येत नाही तोपर्यंत साधनेचा काही उपयोग नाही. साधना अनेक लोक दंभासाठी करतात, फॅशन म्हणून करतात, आपल्या चार चौघात आपल्या नातेवाईकांमध्ये आपला रुबाब दाखवायला करतात. माझं एवढं झालंय, माझं तेवढं झालंय. पण खऱ्या अर्थाने संसाराची नश्वरता जेव्हा कळते ना तेव्हाच त्या साधनेला थोडी गती मिळते. तर ती साधना म्हणजे पण कर्मच की हो. पूजा करणं म्हणजे कर्म, माळ घेणं म्हणजे कर्मच आहे. सगळ्या गोष्टी कर्मातच येतात. पण त्या कर्माला जेव्हा व्याप्ती कशाची ते ज्ञानाची व्याप्ती हवी असेल तेव्हा त्या कर्माचा उद्देशही पाहिजे. काय करत, आशा ममता देही बेडी सुसरी करती तडातोडी. आशा ममताने तुम्हाला बांधून ठेवलं, अहंकाराने तुम्हाला बुडवून टाकलं पार. काम बघणं मिठी सुट्टे ना, तिरस्कार लागला तुटेना, मत मत्सर होते ना, भुली पडली. प्रास्ताविक संसाराचं सांगायचं माझा उद्देश एवढाच आहे की वाचताना देखील ना माणसाच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. नाहीतर कालच म्हणल्याप्रमाणे आपलं चालूच आहे, एका मागे एकावर पण बदलच नाही घडला तर काय व्हायचं, अवगुणा माझी अवगुण आपले अवघ वाटती गुण अशी आपली अवस्था होऊन जायची. की नाही. प्रत्येक शब्द आपल्याला बदलायचा आहे आणि त्या संसाराची नश्वरता पटली पाहिजे. संसार नाही बरं सोडायचं, कुठेही जायचं नाहीये, घरातच राहायचं आहे. पण त्यातली आसक्ती किंचितशी कमी करायची प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून तो म्हणाला, शिष्य म्हणतो मी ये संसारे गुंतला स्वामीपदी वियोग झाला तेने गुणे आळाला जीवफळाचा. संसारात काय काय अजून होतं, वासना धामिणी पडिली गळा घालून वेटोळे वमी गरळा जिव्हा अलाळी वेळोवेळा भयानक. आशेने बांधलेला आहात, नंतर ममतेने बांधलेला आहात, अहंकाराने तुम्ही फुगलेत आहात, कामाने तुम्ही अजून घट्ट तुमची ती मिठी कामाची झालेली आहे. आता पुन्हा त्याच्यात भर भरून ही जी महापुरातली वासना धामीण आहे ती पण येऊन तुमच्यावरती अशी बसलेली आहे. वासना धामीण पडली गळा. आयुष्य सगळं या वासनेमध्ये गेलं, वासनेच्या धावनात गेलं. खरंच आहे आपल्याला ही वासना संपवायची नाही बरं. खरं वासनेचा क्षय म्हणजेच मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे मरण नव्हे, मोक्ष म्हणजे मृत्यू नव्हे, पण वासनेचा क्षय म्हणजेच मोक्ष आहे. कसा बरवायचा, स्वबळावर तर होणं अवघड. म्हणून समर्थ म्हणतात आपली वासना आहे ना ती सद्वासनेमध्ये रूपांतर करा. आज जी संसाराची वासना आहे ना त्या संसाराच्या वासनेला तुम्ही परमार्थामार्गी लावा. अशा ठिकाणी लावा, अशा ठिकाणी गुंतवा जिथे
त्या वासनेचं कल्याणच होईल बरं. ती वासना ती निमून जाईल, वासनेचा निराश होईल, वासनेचा लय होईल. अशा जागी ती वासना ठेवा. कारण जर तुम्ही वासना पूर्णपणे तोडायला गेला तर शक्यच नाही. हे सांगा बघू, पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वासना मन करतं. सतत मन त्या वासनेमध्ये गुंतलेलं असतं. मग अशी जी वासना आपल्याला आपल्या देहाबरोबर चिकटली आहे, ती जर हलवायची असेल तर कसं करायला लागेल. त्याच्यामुळे वासनेच्या अवती करायचं असेल त्या वासनेचा लय करण्यापेक्षा ती परमेश्वराच्या नामामध्ये जे चित्त सच्चित आनंद असं जे परमेश्वराचं स्वरूप आहे त्याच्या जागी त्या वासनेला ठेवा. त्या भगवंताच्या प्रेमामध्ये रचवा. वासना करायची त्या भगवत दर्शनाची करायची. वासना करायची ती अखंडित अध्यात्म करणी पडावे अशी वासना. वासना करावी ती माझ्या मुखात नाम बसू दे अशी वासना. वासना करावी की माझ्याकडनं कुणाची अपकीर्ती होऊ नये, माझ्याकडनं कुणाची निंदा होऊ नये अशी वासना. वासना करावी की माझा अहंकार बुडावा अशी वासना करावी. या सगळ्या वासनेचेच प्रकार आहेत. याने वासनेचा लय होतो आणि हळूहळू लय होता होता वासनेचा क्षय होतो. म्हणून शिष्य म्हणतो, स्वामीपदी वियोग झाला तेने गुणे आळ आला जीवपणाचा. बाबा चुकलं बरं मी, हे मुमुक्षुत्व त्याच्यामध्ये आलं, माझ्याकडनं चूक झाली, या संसारी मी गुंतून पडलो रे. वयाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये हा जरी शोध लागला ना तरी हरकत नाही, पण ती अवस्था तुमची दिशा बदलणारी आहे आणि परमार्थातली तुमची दशाही बदलणारी आहे. पुढे म्हणतात, इच्छा बंधनी गुंतलो तेने गुणे अंतरलो आता इथूनही सुटलो पाहिजे दातारा. किती कळकळे बघा, समर्थांच्या शब्दामध्ये कळकळ आहे. अहो वाचतानाही असं वाटतं की समर्थ आहेत आणि आपण त्यांच्या पुढे लोटांगण घालून बसलेलो आहोत, की नाही, की त्यांच्या पुढे आपण लोटांगण घालून बसलेलो आहोत. ते काय म्हणतात, इच्छा बंधनी गुंतलो तेने गुणे अंतरलो आता येथून सुटलो पाहिजे दातारा. आता इच्छा गुणे अंतरलो म्हणजे काय आहे, तर आपल्याला सतत मनामध्ये काही ना काहीतरी हवं नको हे चालूच असतं आणि त्या इच्छांचं आपल्याला ओझं असतं. आपण जे विचार करतो, आपण ज्या वासना करतो त्याचा या बुद्धीला भार होतो बरं. म्हणून समर्थ म्हणतात ना की तुम्ही काय करावं की मना बुद्धी ही साधुसंगी बसू दे. साधुसंगी याच्यासाठी बसायचं कारण त्याची निवृत्ती व्हायला पाहिजे. जर समजा त्या वासनेची किंवा त्याची जर समजा निवृत्ती झाली नाही तर त्याचं त्या बुद्धीला ओझं होतं आणि मग हेच ओझं तुम्हाला वासनेमध्ये गुंतून ठेवतो. तुम्हाला त्याची लय होत नाही आणि हे असं भरलेलं डोकं, आपल्या विचाराने भरलेलं डोकं, चित्ताचं दुश्चित्त झालेलं चित्त तुम्हालाच पुढे काय करतं, या संसारात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम अशी अवस्था आणायला लागते. म्हणून इच्छा बंधनी गुंतलो तेने गुणे अंतरलो. आता गुणे हा शब्द खूप सुंदर सांगितलेला आहे. तर कुठले गुण अंतरलो आहेत आणि भगवंताला कुठले तुमचे गुण अपेक्षित आहेत, फार छान आहे बरोबर. समर्थांचा सद्विद्या नावाचा समास आहे. त्या सद्विद्या नावाच्या समासामध्ये समर्थांनी सगळे गुणाचं वर्णन केलेलं आहे की कसा असावा पुरुष. कारण स्वामींना काय अपेक्षा आहे, भगवंताने जे तुम्हाला इथे घातलं या भूतलावरती जो तुम्हाला जन्म दिला तो कशासाठी दिला, तुमच्यामध्ये दैवी गुण अंगी बाळगावे. कारण परमार्थामध्ये सत्वगुणाशिवाय मोक्ष नाही. तुमच्या अंगामध्ये रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे, पण सत्वगुणात हे शुद्ध सत्वगुण हा तुम्हाला मोक्षाला कारक ठरणार आहे, हा तुम्हाला मोक्षाला प्रेरक करणार आहे. म्हणून हे दैवी गुण अंगी बाळगता आले तर तुम्ही त्याच्यामध्ये साधनेमध्ये अग्रेसर होता. आणि इथे शिष्य तेच म्हणतोय समर्थांना तो म्हणतो, तेने गुणे अंतरलो आता येथून सुटलो पाहिजे दातारा. आता येथून सुटलो पाहिजे म्हणजे तुम्हाला ते गुण अंगीकारले पाहिजेत. जे आपल्यात आहेत ते उत्तमच आहेत, पण ते नसेल तर आता हे दैवी गुण किती असावेत बरं. गीतेमध्येच 16व्या अध्यायामध्ये भगवंताने दैवी गुण 16 25च्या वर दैवी गुण सांगितलेले आहेत. त्याची लिस्ट वाचली तर आपण हे सगळं पुस्तक सोडून देत नाही बाबा आपल्याला. कसं व्हायचं हे, हळूहळू
साधन करता करता आपण काल म्हणलं ना की भगवंताला कसं भजायचंय, तर भगवंताला भगवंत होऊनच आपल्याला भजायला लागतं. मग त्या पूर्ण विमळ ब्रह्म अशा त्या परमात्म्याचा शोध घ्यायचा, त्या सद्गुरु तत्वाला जाणायचं, तर त्याच्यातल्या गुणांच्याच मार्गावरनं जावे लागेल की सत्वगुणाच्या माणसाची संगती करायची, तर स्वतःमध्ये तामसी गुण असून चालेल का? जर शेवटी काय असेल तर संगदोषाचा दोष सांगितलेला आहे. त्याच्यामुळे सत्वगुणाचा माणूस हवा असेल, आपल्याला सत्वगुण संगी मांडायला. अहो की प्रत्यक्ष रावणाला देखील तो राक्षस कुळातला होता, सीतेला मोहवण्यासाठी त्याला कुणाचं घ्यावं लागतं. रावणाचंच रूप घेऊन आला ना, तो राक्षस बनून आला असता तर त्याचे वाईट कर्मही साध्य झालं ना. आणि इथे तर अध्यात्मातली गोष्ट आहे, सूक्ष्मातली सूक्ष्म अशी गोष्ट आहे. मग असे असताना तुम्हाला काय करायला लागेल, हे दैवी गुणांचा अंगीकार केला पाहिजे. जे गुणापासून अंतरलो आहेत ना, ते गुण आता तुम्हाला दे सद्गुरु राया, अशी त्याला मनापासून प्रार्थना केली पाहिजे. आणि खरं सांगतो, ही आर्तता जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत त्या गुरुच्या चित्तात इतकीही हालचाल होणार नाही. आमच्या दिनकर स्वामींनी जे भक्ताचे 4 प्रकार सांगितले, त्याच्यातला पहिलाच भक्ताचा प्रकार आर्त सांगितलेला आहे. ही आर्तता पाहिजे. आणि ही आर्तता समर्थांच्या करुणाष्टकात पदोपदी नाही, शब्दोशब्दी आढळते बघा. समर्थ म्हणतात, तुझी या वियोगे जीवित्व आले. हे जीवित्व मला आलेलं आहे, हेच समर्थांचं शिष्य म्हणते की तुझ्या वियोगामुळेच मला जीवित्व आलंय. कारण तू मला सोडलं, तुझ्यापासून मी लांब गेलो, म्हणून मला हे जीव दशा प्राप्त झाली. मला नाही तुझ्यापासून लांब जायचं. आता हे गुण कुठले कुठले जे आपण सगळ्यांनी अंगीकारले पाहिजे, किंवा त्याचा आपण त्या वाटेवर तरी चाललं पाहिजे. बघा याच्यात भगवान काय म्हणतात, अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. अभयम, भयाचा पूर्णपणे अभाव. बापरे, जंगलात जायला काय, समजा रात्री लिफ्ट मधनं उतरताना लाईट गेले तरी भीती वाटते आम्हाला. कसं करावं? अभयता आणली पाहिजे. हा दैवी गुण आहे. आणि अभयता कशी येईल? जो आहे वो तेरा, मेरा कुछ है नहीं. सगळ्याच्या सगळं रामावर भरोसा ठेवायचा. जेव्हा माणूस करते पण आपल्याकडे येतो तेव्हा भय येतो. कारण करते पण आलं की माझ्या हातातनं जाईल हे भय असतं, किंवा माझ्या हातातनं सुटेल हे भय असतं. ही करतेपणाची भावना एकदा सोडली ना, किंवा सगळीकडे भय. संत कसे येते? संत सगळे निर्भय संत होते. कुठल्याही संताला कशाचंही भय नव्हतं. चोरीचं भय नव्हतं, दरोडेखोराचं भय नव्हतं, कशाचंही संत नव्हतं. नारद मुनी नाही, नारद मुनींना जेव्हा वाल्याकडे धरायला आला, खुशाल लूट म्हणाले, मला काय लुटतोस, आहे काय माझ्या, तू काय माझ्याकडनं घेणार, लूट म्हणावं काय. अशा प्रकारे निर्भयता हवी. नंतर सत्व संशुद्धी, परमार्थातला अत्यंत अत्यंत दुर्मिळ पण अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे सत्व संशुद्धी, अंतःकरणाची पूर्णपणे निर्मलता. माणसं कशी असतात ना, माणसं थोडीशी विचित्र असतात. सगळेच आले त्याच्यामध्ये, पण परमार्थात हा विचित्रपणा चालत नाही. परमार्थामध्ये जेवढा अंतःकरण शुद्ध, तेवढा तुमचा भगवंता जवळच तुमची अटॅचमेंट आहे ना, कनेक्शन, ती शुद्धता. साधं बघा की आपण दूध आणायचं भांडं असतं, बायका सकाळी दूध घेतात, ते घाणेरडं नेलं तर त्याच्यात तो दूध टाकलं तर दूध चांगलं राहील का? ते दूध राहत चांगलं नाही. तसंच आपण जर समजा आपलं अंतःकरणच घाण घेऊन त्या परमेश्वराकडे गेलो, कुठे राहावं त्यांनी? त्या परमेश्वराने वास तुमच्या हृदयात करावा असं वाटतंय ना, पण त्या अंतःकरणाचं भांड तरी साफ करा. म्हणून अंतःकरणाची पूर्णपणे निर्मलता पाहिजे. कोणाबद्दलही हे मत्सर नको, कोणाच्याही बद्दल आपल्याला कपट नको, कोणाचीही निंदा नको. वा, आयुष्य गेलं हे सांभाळण्यात आमचं. शक्य आहे बरं, आयुष्य गेलं, पण तेव्हा हे कळलं नव्हतं ना, मग आता कळले. आता आपल्याला समर्थाने सांगितलंय की हे असल्याशिवाय तुला हे मिळणार नाही. मग आता परमार्थ पुढे दिसतोय ना, पहिलं तीर पुढे दिसत आहे. काय बघू, काय काय ट्राय करून बघणार, काय होईल? फार फार तर पडू जडू ना, ती माऊली आहे ना, बोटाला धरून उचलून नेईल आणि तुम्हाला तुमचं अंतःकरण निर्मल करेल. परत अहो, वाल्याचा वाल्मिकी झाला, तो या अंतःकरणाच्या निर्मलतेमुळे झाला की केवळ रामनामाच्या जपाने अत्यंत दरोडेखोर लुटारू असा वाल्याचा वाल्मिकी झाला ना. मग हा दैवी गुण आहे,
की आपल्याला अंतःकरणाची शुद्धता पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे, ज्ञान योग व्यवस्थिती. फक्त अंतःकरणाची निर्मलता हवी का, तर नाही. त्या चित्तामध्ये ध्यानामध्ये परमेश्वर आला पाहिजे. आपण बघा 5 मिनिटं ध्यान धरलं ना, तुम्हाला सांगतो 5 मिनिटात 50 संसाराचे विचार डोक्यात येतात. परमेश्वर किती मिनिटं डोळ्यापुढे येतो, सगळेजण ध्यान धरत असतो. अगदी जरी कुठल्याही मंदिरात जरी गेलो ना, तरी ते डोळ्यापुढे परमेश्वर आला किती सेकंद राहिला हे प्रत्येकाने बघा. खूप अवघड आहे हो. अर्थात त्याच्यात आपलीही चुकी नाही. आपण सगळे विषयात राहिलेलो आहोत. आत्ता आपण या मार्गावर आलो आहोत, आत्ता आपण या साधनेवर आलो आहोत. पण जर समजा आपल्याला ध्यानामध्ये करायचं असेल तर ना, ध्यान योगामध्ये निरंतर परमेश्वराला दृढ केलं पाहिजे. 10 मिनिटं ध्यान करा, 5 मिनिटं ध्यान करा, पण त्या ध्यानामध्ये परमेश्वराला घट्ट असं धरून ठेवा. आणि ध्यानात परमेश्वर आला ना की ज्ञान योग व्यवस्थिती, हे गीतेतलं जे लक्षण आहे ते सांगितलेलं आहे. मला अनेक लोक विचारतात, वा आमच्या जपात लक्ष लागत नाही हो, काय करावं? कुठल्याही मंत्राचा जप करायला घ्या पण लक्षच लागत नाही. म्हटलं काही काळजी करू नका, जपात लक्ष लागत नाही हेच हळूहळू लक्ष लागण्याचं कारण होऊन जाईल. म्हणजे काय होईल बघा, आपण जेव्हा जपाला बसतो, डोळे मिटून जप करतो, तेव्हा काय होतं सांगू का? पहिले विचार येतो, किती वाजले असतील, अरे इकडे जायचं आहे, त्याचा फोन येणार आहे. आणि मनामध्ये जे विचार कधी येत नाहीत, असे दुष्ट आणि वाईट विचार नेमके जपाच्या ध्यानाच्या वेळेलाच येतात, आहे की नाही? जेव्हा गडबड असावी तेव्हा कोणी पाहुणा येऊन टपकावा, किंवा अगदी अगदी जेव्हा आपली घाईची माणूस असेल तेव्हा कोणीतरी थांबवावं, अशी अवस्था होती की नाही संसारात. तशीच अवस्था अध्यात्मातही होते. जपाला बसलं की नाना विघ्न समोर येऊन उभी राहतात. ध्यानाला बसलं की बेलच वाजेल, पोरच रडतील, भांडीच पडतील, बाहेरचं कुत्रच ओरडेल. ही सगळी भ्रष्ट होणारी कारणं आहेत. पण ह्याच्यामध्ये एक आहे, त्यावेळेला जे तुमचे विचार मनात येतात ना, ते लक्षात ठेवा, ते विचार चांगले आहेत. चांगले ह्याच्यासाठी त्या विचारांची शुद्धी त्या जपामध्ये होत असते. हा सुंदर हा अनुभव आहे की जर समजा आता मी जपाला बसलो आणि एखाद्याबद्दल वाईट विचार माझ्या मनात आले, कोण XYZ माणूस असेल, कोण तुमचा काका मामा शेजारी तरी, लक्षात ठेवा हळूहळू ते रोज विचार आले तर जपाचं सामर्थ्य एवढं आहे की त्या जपाच्या सामर्थ्याने तुमच्या त्याच व्यक्तीबद्दलचे विचार हळूहळू चांगल्या विचारांमध्ये परावर्तित होतील. तुमची कटुता जाईल, तुमची त्याच्याबद्दलची घृणा जाईल, त्याच्याबद्दलचा तिरस्कार तुमचा जाईल. हे रामाचं तर हे फळ आहे ना. म्हणून आमच्या गोंदलेकर महाराज म्हणतात, अहो नुसतं चुकून जरी नाम घेतलं तरी मी तुम्हाला रामाची भेटून घेतील. चुकून जरी नाम घेतलं तरी राम तुम्हाला भेटणार आहे. मग इथे तर तुम्ही पर्पजली अगदी आसन शुद्धी करून रामाला भेटत आहात, मग राम भेटणार नाही का? त्याच्यामुळे राम ध्यान करताना, जप करताना विचार आले तर येऊ द्या, फक्त एक करा, त्यांच्या मागे वाहवत जाऊ नका. ती सगळी कंटिन्यू करू नका. विचार आला गेला, आपलं आपण रामाच्या नामस्मरणामध्ये मग गुंतून ठेवा. 1 मिनिट ध्यान झालं, पुन्हा संसार विचारायला येऊ द्या, येणारच, पुन्हा जाऊ द्या. असं करता करता हळूहळू मनाला सवय येईल आणि ज्ञान योग व्यवस्थिती हा जो दैवी गुण आहे ना, तो आपल्याला सहज साध्य होईल. अहो तुमच्या समर्थ तर प्रयत्नांती परमेश्वर म्हणणार आहेत. असं म्हणत नाही देईल माझा हरी असेल खाटल्यावर तुम्ही बसून काही नाही, एवढा प्रयत्न करा, 1 पावलं चाला, ते 50 पावलं तुमच्यासाठी धावून येते. त्याच्यामुळे ही ज्ञान योग व्यवस्थिती हा दैवी गुण आहे. नंतर दानम दम आणि यज्ञ, हा सात्विक वृत्तीला ध्यान द्या. माणसाला दान करायची वृत्ती नसते. खूप पैसे असतात, भरपूर संपत्ती असते, अर्थात फक्त संपत्तीचं दान आहे का? तसंही नाही. माणसाकडे अनुभव असतात, त्याचं दान होऊ शकतं. विचार चांगले असतात, त्याचं दान करा. तुमच्या हातामध्ये शरीर यष्टी चांगली असेल, शारीरिक श्रमाचं दान करा. पण एक लक्षात ठेवा, हे दान इदम न मम या भावनेनं झालं पाहिजे. हे दैवी गुण इतके अंगीकारण्यासारखे आहेत ना. साधनेमध्ये आपण सगळं करतो, सगळं अगदी पूर्ण सिलेबस शिकलो, पण हे बेसिकच शिकलो नाही, आपल्या वृत्तीत बदल घडत नाही, आणि मग म्हणतो आमची साधनेत प्रगतीच होत नाही. कशी प्रगती होईल बरं? ज्याच्यासारखं व्हायचंय त्याच्यासारखं आधी बनायला.
समर्थांसारखं व्हायचंय, समर्थांसारखं बनायला पाहिजे आणि त्यांनी दिलेले हे जे दैवी गुण आहेत ना ते अंगीकारले पाहिजेत. इंद्रियांचे दमन, दानम दमहा यज्ञ, नंतर नंतर यज्ञ. आता त्या काळी यज्ञ होते, आताच्या काळी यज्ञ म्हणजे भगवान, गुरु आणि देवता या तिघांचं पूजन करावं. या अत्यंत सात्विकपणे, अत्यंत मनापासून याचं नित्य नेमाने यांचं दर्शन करावं, पूजन करावं आणि त्यानुसार तुम्हाला ते फळ तुमच्या अंगी येतं. आणि ह्यांच्या पूजनाने तुमच्यातला अहंकार जात असतो. कारण आपल्यापेक्षा सर्वशक्तिमान कोणी आहे हे माणूस कधी मानत नसतो ना. ज्याला त्याला माझंच खरं असं म्हणायची सवय असते. या 3 गोष्टी आहेत जिथं लोटांगण घालतानाही मागे पुढे बघू नये. गुरु, देवता आणि आपला भगवान प्रत्यक्ष परमात्मा यांच्या पुढे अजिबात काही लाजू नये. साक्षात लोटांगण घालावं, कारण त्याच्यामुळे यांचे नित्य पूजन करावं. त्याच्यामुळे त्यांची संशुद्धी होत असते. स्वाध्याय हा पण एक दैवी गुण आहे. स्वाध्यायामध्ये सांगितलेलं आहे वेद व शास्त्र यांचं पठन आणि पठन, अध्ययन आणि अध्याय. बघा, आपल्याकडे जे काय आज आपण मनुष्य आलेलो आहोत, आपल्या धर्मामध्येच सांगितलेलं आहे आपल्याकडे वेद हे अपौरुषीय वेद आहेत. ते कोणी लिहिलेलं नाहीत, कुठल्या ऋषींनी लिहिलेले नाहीत, तर त्या ऋषींना त्यांच्या त्या ज्ञान गर्भ अवस्थेमध्ये ज्ञानाच्या अत्युच्च पातळीवरती जी त्यांना आकाशवाणी झाली त्यांच्याकडून आलेले हे आहेत. त्याच्यामुळे त्या वेदांचं महत्व आपल्याकडे अलौकिक आणि अनन्य साधारण असं महत्व आहे. त्याच्यामुळे जेव्हा जमेल, जसं जमेल, जरी संस्कृत मध्ये नाही जमलं तरी प्राकृतात का होईना, पण यजन आणि याजन चालू ठेव. जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे. अशा करून काय होतं, नाही ज्ञान वाढतं आणि त्याबरोबर आपल्यात त्याचा अहंकारही राहत नाही. आणि नंतर तप, जे 25 गुण आहेत त्याच्यापैकी एक घेतला. आता तप आपण काय कमी करतो? संसारासाठी काय कमी तप केलं का? पोरं वाढवणं, त्यांना मोठं करणं. बरं, आता तर पुढे पोरांची पोरं आपणच वाढवत असतो, त्यांचे सगळे जॉब करत असतात, आपण ती पोरंही आपल्याकडेच असतात. संसारासाठी काय कमी तप आहे का? संसार करणं आहे हेच एक मुळात तपसाधना आहे. तेच तपसाधना आता आपल्याला अध्यात्माला लावायची आहे. म्हणजे स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्याचं असेल तर स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी तुम्हाला तप सहन करायची ताकद पाहिजे, तप करायची तयारी पाहिजे. आणि तप म्हणजे काय, कुठे रानावनात जाऊन तुम्हाला कष्ट करायचे नाहीये, तर धर्म रक्षते रक्षतः, तुमच्या धर्माचं रक्षण करणं हेच तुमचं तप आहे. आपला धर्म कुठला? आत्मज्ञान प्राप्त करणं हा माणसाचा स्वरूपी राहणे धर्म, हेच विशेष आहे. प्रत्येक जीवाचा धर्म कुठला, तर त्याला स्वरूपाच्या प्राप्तीची ओढ लागावी आणि स्वरूपाच्या प्राप्ती करून घ्यावी, हे त्याचं तप आहे. आणि आर्जवम हा शब्द इतका सुंदर आहे की शरीर आणि इंद्रियांची सरलता म्हणजे आर्जव आहे. आपल्या मनामध्ये ना खूप कपट असतं बघा, खूप दांभिकपणा असतो, खूप कपट असतं. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या ते लक्षात येतं. पण जितकं अंतःकरण निर्मळ करत जाल तितकी ही आर्जवता वाढत जाते. अजून दैवी गुण आहेत बरं, संपलेले नाहीत. अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेषु लोलुत्वम मार्दवम ह्रीर चापलम. भगवद्गीतेतला 16वा अध्यायातले 3 श्लोक आहेत. पहिला हे 3 श्लोक आपल्याला दैवी गुणांचे हे सांगतात. दैवी गुण कुठले कुठले आहेत? समर्थांच्या त्याच शिष्यानी या दैवी गुणांसाठीच मी अंतरलो आहे. जे गुण तुझ्यात आहेत आणि माझ्यात नाहीत असे ते मला गुण दे, असं ते म्हणतात. अहिंसा, मन, वाणी आणि शरीर या 3ही गोष्टीने कुणाची हिंसा न करणं म्हणजे अहिंसा. तर आता या काळात काय आपण शिकारी विकारी करत नाही. डासही नसतात हल्ली घरात, इतकं काय काय वेगळं वेगळं सगळ्यांचे एसी घरात असतात. कशाची अहिंसा करणार? पण आपल्या लक्षात नाही, पण आपण नकळत अनेक जीवजंतूंची आपल्याकडनं हे हिंसा होत असते. की आपल्याकडे पूर्वी अग्निहोत्र नावाची पद्धत होती आणि त्या अग्निहोत्रामध्ये एक म्हणजे त्याची आहुती द्यायची ती स्पेशली या जीवांसाठी दिली जायची, की यांच्या माझं जे काही पाप कर्म झालेलं आहे माझ्याकडनं घ्या. आता झाडण्यामध्ये देखील अनेक जीवजंतू मारले जातात.
आपण चालताना देखील आपल्या पायाखाली किती जीवजंतू येतात, अनेक हत्यांची आपल्याकडनं हत्या होतात. आणि त्याच्यामुळे मन, वाणी आणि शरीर ही तर शरीराने झाली, आणि वाणीने तर आपण किती लोकांना हिंसा केलेली. संत सांगतात अंतरासी लागे ढका ऐसी वर्त. अंतराच्या धक्का लागेल, कुणाला दुखवू नये, अंतःकरण कुणाचं दुखू नये. सगळीकडे तोच हरी एकाच रूपाने नांदत आहे. फक्त त्याने वेगळे वेगळे देह बनवले, वेगळे वेगळे साचे बनवले, पण मूल रूप त्याच आहे. हारामध्ये नाही का वेगवेगळी फुलं असतात, शेवंती, जास्वंदी, गुलाब, अजून काय काय, सगळे जरी ती वेगळी वेगळी फुलं असली तरी त्यातला आतला धागा एकच असतो. आपण मोठे मोठे रत्नमण्यांचे हार बघतो, त्या हारामध्ये किती अमौलिक अशी रत्न असतात. काय कुठे पाचू असतं, तर कुठे माणिक असतं, कुठे मोती असतो. रत्न वेगवेगळी, पण त्या हारांना समानतेने जोडणारा जो धागा असतो तो सोन्याचा असतो, तो एकच असतो. त्याच्यामुळे हा अंतःकरणामध्ये, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तोच आहे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये त्या परमेश्वराचंच वास्तव्य आहे. त्याच्यामुळे मनानेही कुणाची हिंसा करू नये, वाणीनेही कुणाची हिंसा करू नये, आणि शरीरानेही कुणाची हिंसा. आणि अजून तरी आपल्याला जे कर्माचं फळ मिळतं ना साधक हो, त्या कर्माच्या याच्यामध्ये मनाने केलेलं पापाची अजून हिंसा देत नाही बरं. तर आपल्याकडचे निम्मा लोकांना तिथे जागा स्वर्गात पूर्ण मोकळा आणि नरक पूर्ण भरलेला आहे अजून तरी. कारण मन आपलं अनेक गोष्टी चिंत, वैरीने चिंतिते मन चिंती असं म्हणलेलं आहे. पण इथे आमचं शास्त्र सांगतं म्हणूनच त्या मनातच वाईट विचार येऊ दे नयेत, कारण मनच तुम्हाला कर्माला प्रवृत्त करत असत. समजा एखाद्याला थापड जरी मारायची झाली तरी पहिल्यांदा विचार तो मनात यावा लागतो. त्याच्यामुळे मनालाच इतकं शुद्ध ठेवा की आपण ती अंतःकरणाची सरळता येईल. सत्यम अहिंसा सत्यम क्रोधच त्यागा, सत्यम सांगितलं आहे. सत्य भाषण करणं हल्लीचा फार मोठा अत्यंत दुर्मिळ असा गुण झालेला आहे. सत्ययुगात शक्य होतं, अनेक युगात शक्य होतं, पण हल्ली खोटं बोलणं हे राजरोज झालेलं आहे. खोटं बोलण्याचंही लोकांना खोटं वाटत नाही, त्याचं काही त्यांना वाईट नाही असं झालेलं आहे. अक्रोध, आता हा क्रोध जरा अवघड आहे. आमचे स्वामी सांगतात की क्रोध कसा असावा, क्रोध हा इथपर्यंतच असावा, तो खालपर्यंत येऊ नये. कारण क्रोध जेव्हा मनात उतरतो ना तेव्हा तो चित्तात जाऊन बसतो. प्रत्येक माणसाच्या स्वभावामध्ये सत्व, रज आणि तम हे 3 गुण असतात. तर कोण सात्विक वृत्तीचा, कोण राजसी वृत्तीचा, कोण तामसी वृत्तीचा, अशा 3ही वृत्तीचे माणसं असतात की नाही. पण त्याच्यापैकी ते म्हणतात की राजस गुणाचा आभास असावा, तामस गुणाचा अभाव असावा, आणि सत्व गुणाचा स्वभाव असावा. एवढं छान वाक्य की नाही. की माणसाचं समजा राग आला मुलावरती, तर आपण मुलावरती आई रागावते, त्या रागाला कशी असते, आता हा मुलगा मरावा असं वाटतं का तिला? कधीच नाही वाटणार हो. आई आहे ती, त्याच्यामुळे तिचा तो आविर्भाव असतो, फक्त तो आभास आहे तिचा. त्या मुलावरचा क्रोधाचा ती फक्त आभास आहे तिचा, तो तिच्या मनात राग नसतो त्या आईचा. आपला आहे ना सगळ्या लोकांवरती हा रागाचा असा आविर्भाव. राग येतोच, शेजाऱ्याचा येतो, पाजाऱ्याचा येतो, बॉसचा येतो, सासूचा येतो, सुनेचा येतो, दिराचा येतो, भावाचा येतो, पण त्या रागाचा आविर्भाव असावा, तो स्वभाव बनू नये. आणि तामसीपणाचा तर अभावच असावा, कोणाचीही निंदा करू नये. आणि सत्व गुण हा माणसाचा स्वभाव बनतो. माणसाचं मनाची एक गोष्ट आहे बघा साधक हो, की मन जसं वळवू ना तसं वळवतं. जर समजा काय तुम्ही त्याला विष खायला घातलं तर ते विषच उगवणार आहे. जर समजा आंबे खाऊ घातले तर आंबेच उगवणार आहेत. जर भात पेरला तर भातच उगवणार आहे. या मनाचं तसं आहे, ज्या मनाला जे खाऊ घाला ते उगवणार आहे. आपल्याला हे माहितीये, मग कशाला त्याला खाऊ घालायची तामसी गोष्टी, कशाला राजसी खाऊ घालायच्या? आपल्याला परमार्थात यश हवंय, आपल्याला साधन करायचंय ना, मग त्याला सत्वगुणच खाऊ घालू की नाही. म्हणून हा सत्वगुणाचा अक्रोध हा गुण आपल्यामध्ये बाळगला पाहिजे. त्याग हा फार मोठा गुण आहे बरं. हा दैवी गुणांमधला त्याग हा गुण असा आहे की त्यागाचा म्हणून त्याग दाखवतो. हल्ली तर स्टेटस बघा, एका साध्या गरीबाला गोंगडी दिली तरी देखील 50,000चे फोटो करतात स्टेटसवर. किती मोठा त्याग. पण त्याग कसा असावा, त्याग करावा पण त्याच्यात कर्तेपणा नसावा. जेव्हा त्या त्यागामध्ये कर्तेपणा येतो, अभिमान येतो,
तेव्हा त्या त्यागाला अर्थ येत नाही. त्याच्यामुळे त्याग कसा करावा, तर वस्तूंचा त्याग नाही करावा, कर्तेपणाचा त्याग करावा. एवढा मोठा दैवी गुण आहे की आपल्याला त्याग आपल्याला जमतो. अहो घरामध्ये जर समजा एक दिवस भाजी चांगली गेली ना, तर बाई 4 जणांना विचारते, मी केली हो, मी केली हो. किंवा आपल्या सुनेने केली असेल तर चार बायकांना घरी पाठवून देते, वाटी वाटी डबा डबा, घ्या हो आमच्या सुनेने भाजी केली, आमच्या सुनेने भाजी. त्याच्यात कौतुकच असतं, पण त्याच्यामध्ये हा कधी कधी अहंकारही माणसाचा दडला जातो. अहंकार ही अत्यंत सूक्ष्मतेने माणसाच्या मनामध्ये शिरणारी गोष्ट आहे आणि म्हणून ती तेवढ्याच सूक्ष्मतेने विचार करूनच करावी. म्हणून त्यागा शांती ही सदा सर्वदा शांती विरक्ती राहे. समर्थाने मागणं मागितलंय ना, काय हवंय? सदा सर्वदा शांती विरक्ती राहे. हल्ली तर तुम्हाला सांगतो, माणसाचं इतकी एवढं पेशन्स लो झालेलं आहे त्या मोबाईलमुळे. तो मोबाईल बघून बघून डोकी बंजाळली काय माहित नाही, पण इतकंसं देखील कुणाचं बोलणं हल्ली सहन होत. हल्लीची पोरं बघा, इतकंसं देखील बोलणं सहन होत नाही आणि याने स्वतःचीच शांती बिघडवतात. अहो तुम्हाला क्रोध आला, तुम्हाला राग आला, समोरच्याला काही फरक पडत नसतो. बीपी तुमचं वाढतं, शुगर तुमची हाय लो कमी कमी होते, तुमच्या हाताला कापलं सुटतं, शरीरावर तुमच्या परिणाम होतो. एवढं जाणूनही हे विष आपण नित्य नेमाताने आपण घालत असतो. आणि अध्यात्माचं हे मुळात हेच आहे. अध्यात्माचं हा मुळात परिणामच आहे की सदा सर्वदा शांती विरक्ती राहे. शांत राहावं माणसाने, कारण जे माझं नाही, समदुःख सुख कृत्व असं म्हणतात ना, सुख आणि दुःखामध्ये समत्व यावं, तसं माणसाने निव्वळ शांत राहावं. अपैशुनम, अपैशुनम मात्र गमतीचं आहे बरोबर. अपैशुनम म्हणजे कुणाची निंदा न करणं. हे सगळं प्रयत्नाने शक्य आहे की नाही? त्यातली कुठली गोष्ट अशक्य आहे का सांगा? कुठला दैवी गुण असा आहे की प्रयत्नाने शक्य नाही? काय कमी पडत असेल तर प्रयत्न, काय कमी पडत असेल तर त्याच्यात आपल्याला प्रयत्न जो आहे तो आपला त्याच्यामध्ये कमी पडतो. म्हणून आपल्याला करायचं असेल तर कुणाची निंदा करू नये. नंतर असं लागेल का आयसीयूतून कुणाच्या समोर तर नाहीच नाही, पण कुणाच्या मागेही निंदा करू नये. लक्षात ठेवा, जे तुम्ही बोलता ते तुम्हालाच परत येत. तुम्ही ज्याची निंदा करता, तुमचीही निंदा कोणतरी मागून करत असतं आणि त्या निंदेला तुम्हीच पात्र आहात, तुम्हीच कारणीभूत आहात. तो अपैशुनम हा दैवी गुण आहे. भूतेषु दया, सर्व भूतांच्या ठिकाणी दया असावी की बाबा ह्याच्या नको त्याला जवळ कर. हा सर्व भूतांमध्ये परमेश्वर आहे ही भावना दृढ हवी आणि त्या भावनेनुसार तुम्ही जायला पाहिजे. अलोलुत्वम, लोलंगता म्हणजे विषयांच्या मागे धावणं. एकदा माणसाला विषयांच्या मागे धावायची सवय लागली ना की माणसाला थांबावं कुठे कळत नाही. मला पुरणपोळी आवडते, 2च्या जागी 4 खाणार, पण मी आज काय सोडत नाही. हे सोडू नको बाबा, उद्या तुझं डायबिटीस वाढणार आहे. आता भूक लागली, पुरणपोळी आवडते, मग ती नाही खाल्ली तर रात्रभर झोपच नाही येणार. तोही प्रॉब्लेम आहे. कारण इंद्रियांचा आणि विषयांचा इथे संयोग झालेला आहे. कालच आपण बघितलं की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी की नाही. देहबुद्धी काय करत होते की मन इंद्रियांच्या मागे धावतं, इंद्रिय विषयांच्या मागे धावतात आणि विषय तुम्हाला नाचवत राहतात. आत्मबुद्धीमध्ये काय होतं की इंद्रिय मनाच्या ताब्यात असतात आणि मन बुद्धीच्या ताब्यात असतं. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला त्याच्या विषय तुम्हाला काही करू शकत नाही. असं अलोलुत्वम म्हणजे विषयांच्या मागची धाव आहे, तुम्हाला हळूहळू कमी करायची आहे. अलोलुत्वम मार्दवम, सर्व संतांचे हृदय अत्यंत कोमल अशी संतांचे हृदय. माऊलीच ते ज्ञानेश्वर माऊली, रामदास माऊली, तुकाराम माऊली या सगळ्या माऊलींनी आपल्या सगळ्या भक्तांना अनेकदा त्याच्यामध्ये त्या गाळीत पडलेले आहेत, अनेकदा दूर गेलेले आहेत, अनेकदा जवळ आलेले आहेत, पण तरी माऊलीचं प्रेम किती कोमल असावं ना. अशा सगळ्या संतांची हृदय जे आहेत ना ते अत्यंत कोमल आहे. संस्कृत मध्ये शब्द आहे ही म्हणजे लोक आणि लाज, लोक आणि शास्त्र यांच्या विरुद्ध वर्तन करायची लाज वाटणे. धीर चापलम म्हणजे बघा की लोकांना शास्त्राचं काही पडलेलंच नाही. आपण काय आचार करतो, काय विचार करतो, कसे राहतो. अहो तुम्ही घरात एक राहता आणि समाजात राहताना काही शास्त्र आहेत.
काही त्याचे एटिकेट्स आहेत, पण त्याची लोकांना लाजच वाटत नाही, त्यांना त्याचं काही वाटतच नाही. कोणी कोणी निंदा अथवा वंदा, आमचा आपला धंदा, असं करून चालत नाही. परमार्थामध्ये ही जी लोकलाज आहे ही तुम्हाला दमन शिकवते, शमन शिकवते आणि शांती शिकवते. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तितिक्षा येते, पण लोक बोलणारी बोलतातच. पण आपण जर समजा केलं तर आपल्याला भय कोणाचं तरी असावं, या मनाला ना कोणाचं तरी धाक पाहिजे. बरोबर, पण या मनाला कोणाचाही धाक नसेल ना तर ते सैराटच झालं म्हणून समजा. आणि हा धाक कोण घालतं तर संतांची वचनं घालतं. गीतेतला हा अध्याय सांगतो की बाबा तुम्हाला हे दैवी गुण पाहिजे तर ह्याचं तुम्हाला जरा तरी, म्हणतात ना जनाची नाही पण मनाची तरी लाज ठेवा. पण अशी लाज वाटणं हे वीर चापलं, हे चांगलं लक्षण आहे की मला ठीक आहे लोकांनी नाही पण माझ्या मनाला तरी माझी लाज वाटते की हे मी कसं करावं. अजून पुढे गुण आहेत, तेज क्षमा धृती शौच मद्रोह नाती मानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारतः. धृती, धृती म्हणजे धैर्य. ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एखादी गोष्ट करायचं म्हणजे धारणा आणि धृती तुमच्यामध्ये पाहिजे. जोपर्यंत धारणा तुमच्यामध्ये होत नाही, मला जप करायचंय, हे धैर्य तुमच्यात नाही, हे तुमच्याकडे बुद्धी तुमची धारणा करत नाही, धारणा येते ती धृती, जोपर्यंत त्या बुद्धीमध्ये ती धारणा येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते धृती तुमची शुद्ध होत नाही. आणि अध्यात्मात तर तुम्हाला तैल बुद्धीची जरूर आहे. अध्यात्म हा सगळा सूक्ष्माचा प्रांत आहे, स्थूलाचं काही नाही. स्थूलातनं सूक्ष्माकडे नेणारं, देहबुद्धीतनं आत्मकडे नेणारं हे शास्त्र आहे. मग असं असताना जड बुद्धीकडून तैल बुद्धीकडे जायचं आहे. मग धृती कशी पाहिजे, सूक्ष्मात सूक्ष्म विचार करणारी बुद्धी पाहिजे. तेज पाहिजे. तेज कशाला येईल, या तुमच्या नित्यकर्माने तेज येईल, नामस्मरणाने तेज येईल, वंदन पूजनाने तेज येईल. आणि बघा हे दैवी गुण एक जरी अंगीकारला ना तरी त्याचं तेज काही एवढं नसतं. मग तुम्ही किती का वर्षाचे असणार, 70चे 75चे 50चे, एका दैवी गुणाला देखील अनेक लोक तुमच्यावरती जीव ओवाळून टाकले. संतांच्याकडे हे सगळेच्या सगळे दैवी गुण त्यांनी कमावलेले होते, आलेले होते आणि दैवी गुण होते म्हणून असताना संत म्हणलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षमाशील हृदय पाहिजे. अनंत अपराध आपल्या शेजाऱ्यांकडनं होतात, आपल्या जे आपले सहयोगी असतात त्यांच्याकडनं होतात. आपण बघतो ना लोक विषयाला फार अगदी भुलून गेलेली असतात आणि अनंत अपराध करतात. तुमचं मन मोठं पाहिजे. समर्थांनी ही सत्वगुणाचं वर्णन करताना एक फार छान ओवी वापरली आहे, समुद्राऐसी साठवणं तो सत्वगुण. की तुमचं मन कसं पाहिजे ना, समुद्रासारखं विशाल पाहिजे. आपलं मन त्या झऱ्यासारखं संकुचित नको, तो तेवढ्यावरच पडतो आणि तेवढ्यावरच थांबतो आणि उन्हाळ्यात मिटून जातो. आपलं मन कसं पाहिजे, समुद्रासारखं विशाल मन पाहिजे. किती का उन्हाळे पावसाळे युग आली तरी देखील त्याच्यात काही तडू त्याच्यात तसू बरे करत. त्याच्यामुळे मन असं क्षमाशील असेल ना की त्याच्यामध्ये परमेश्वर नित्य येऊन राहतो. तो काय असं अशाश्वत मनात राहणार आहे का, तो शाश्वतता पाहिजे. आणि म्हणून की तुम्हाला काय पाहिजे तर क्षमा हा सगळ्यात मोठा गुण आहे. जितकं जमेल तेवढं क्षमा करा. कारण हे जे तुम्ही साठवाल ना मनामध्ये, हे जर समजा एखाद्याबद्दलचे वाईट विचार मनात तुम्ही साठवलेत, पुन्हा तुम्हालाच कर्माला ते बाधक आहे आणि तुमचंच ते संचित कर्म म्हणून तुमच्याच जन्माला पुन्हा वाटायला येणार. त्याच्यामुळे क्षमा हा अत्यंत महत्वाचा गुण आहे. शौचम, बाहेरची जशी अंतर्गत शुद्धी आहे तशी बाह्य शुद्धताही पाहिजे. की तुम्ही माणसाने बघितला म्हणून पाहिजे अरे किती तेजस्वी माणूस आहे, काय ते डोळ्याचं तेज आहे, काय ते वाणीचं तेज आहे, काय त्याची शुचिता आहे. नाहीतर आपली इथे जीन्स फाटलेली, तिथे जीन्स फाटलेली, केस एवढे वाढवलेले, असं नाही. माणसाचा पहिला अपिअरन्स त्याचा पर्सनॅलिटी असते, त्याचं ती देहबोली असते. त्याच्यामुळे तुमचं शौच आहे हे देखील असं सुंदर पाहिजे. अद्रोह, कुणाच्याही ठिकाणी त्याला तुझा भाव करायचा नाही. आपल्याला सारखे आहेत, शत्रू आला तरी देखील त्याला आपलंच करून घेता आलं पाहिजे. नाही करता आलं तर वाटेन बाजूला निघून जा, पण त्याच्याबद्दल वैरभाव करू नका. आणि स्वतःचा अभिमानाचा अभाव पाहिजे. मी केलं ही भावना पूर्णपणे गेली पाहिजे. त्याच्यामुळे तेणे गुणे आळ आला मी प्राचा, इच्छा बंधनी गुंतलो तेणे गुणे अंतरलो, आता इथूनही सुटलो पाहिजे दातारा. आपल्याला सुटायचं नाही इथून. आपल्याला पण साधना अशी करायची की नाही,
त्याच्यामुळे आपणही अशी साधना करूयात की ज्या साधनेने हे दैवी गुण आपल्यामध्ये येतील आणि समर्थांसारखं आपण त्यांच्याच वाटेवर चालवून एक दिवस ज्ञान मार्गाला जाऊ, ज्ञान मार्गावरती आपण अग्रेसर होऊ. आता समाज बराच मोठा आहे, याचं पुढचं निरूपण आपण पुढच्या भागात करूयात. तोपर्यंत माझ्या वाणीला विराम देतो. जय जय